सो हे गाइस, परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आज आहे संडे. मी परत आहे किचनमध्ये, कारण मी आज करते व्हेज पुलाव. तर सगळं झालेलं आहे, भाज्या वगैरे शिजलेल्या आहे, त्याला फक्त कुकर लावायचा आहे. तर आज सकाळी आम्ही गेलो होतो बाईक धुवायला. आज आमच्या इवाचा बर्थडे आहे, आमच्या बाईकचा बर्थडे आहे. तर मस्त गाडी धुतली, त्याच्यावर मस्त रेडियम वगैरे लावून आणलं आणि मग आल्यानंतर आता स्वयंपाक करतो. तर बघू आजचा दिवस कसं जातो, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर येस, इथे जसं मी म्हटलं की तर माझे सगळे वेजीज बॉईल होत आहेत. आणि एकदा डिरेक्ट मी यांना सांगू का तू सकाळी काय करामत केलं? बापरे, उजेड येत नाही. पण सांगू तू हे जे एवढा कट्ट्यावर अख्खी तेलाची बॉटल सांडलायस ती सांगू? दाखव मला, पुरावा दाखव. सगळं क्लीन केलंय मी. पुरावा दाखव. पुरावा नाही बोलणे का? त्यात घाल तरी ते नुसतं काय फिरवतोय. घाल जरा ते ग्रेव्ही घाल. हळूहळू उडते ते सगळं मी केलं. तुला कॅमेऱ्याच्या मागे जाऊन क्रेडिट घेते. तुला काय वाटतं का नाही? जरा इकडे बघून बोल. हा, कॅमेऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बोल जरा. असं सगळं तू केलं मला. डोळे असतात? हो, कॅमेऱ्याला डोळे असतात. हा, इकडे बघ ना जरा. पीच केलं ते सगळं हाताने पुसून टाकायचं. हाताला लागतं ते. होता हा पोरगा क्रीम आणायला गेला होता आणि विदाउट क्रीम आला. मग आता क्रीम भेटलंच नाही तर काय करू? अरे गेलो, त्याला म्हटलं क्रीम दे, तर तो मला अमूलचं दुधाचं पाकिट द्यायला हातात आणि म्हणते फुल क्रीम. अरे बाबा, म्हटलं क्रीम म्हणजे कळतं का तुला? नव रे, ते राजस्थानी. तो येडा आहे, त्यांच्या दुकानात कसं जातो? म्हटलं ठेव तुझ्याकडंच. खाल्ल्यानंतर पोट साफ राहिलं, पोट व्यवस्थित राहिलं तर मग तारीफ करतो. म्हणजे पोट बिघडतं माझ्या हातचं खाण्याचं म्हणायचं नाही. काय ते प्रयोग केले होते काय कळणार झालाय? काही प्रयोग करायला नाही दिलेस. 4 वेळा खाल्लेस तू माझ्या हातची. काय ग्रेव्ही आणि वेज? हाताची म्हण ग, हाडाची म्हण नको. तर येस, हे होतं जे आम्ही सकाळी बाहेर गेलो होतो. तर सकाळी 9 वाजता आम्ही बाहेर पडलो होतो. तर आम्ही जातो आहे सध्या आमच्या सोसायटीमधून बाहेर. इथे आम्ही आलेलो आहोत इवाला धुवायला, गाडी धुवायला आमची. तर जसं मी म्हणलं सकाळी की इवाचा बर्थडे आहे आज. तर मस्त गाडी धुणार आणि घरी जाऊन पूजा वगैरे करायची आहे, नारळ फोडायचा आहे, मस्त हार वगैरे पण घेतलेला आहे आम्ही. तर मस्त पॅम्पर करणार इवाला आज. तर इथे आम्ही आलेलो आहोत रेडियंट शॉपमध्ये. तर मी दिनेशला खूप दिवसांपासून सांगत होते की इवा नाव आहे आमच्या बाईकचं. तर त्या बाईकवर आपण असं छोटंसं छान रेडियम टाकून घेऊ. तर आज तो म्हटलं इवाचा बड्डे पण आहे, तर आज बरोबर बड्डेच्या दिवशीच ते स्टिकर वगैरे बनवून घेऊ. तर इथे आम्ही फॉन्ट वगैरे चूज केलेलं आहे आणि हे त्यांचं प्रिंट करून आलेलं आहे. तर तेच प्रिंटिंगचं ते आम्ही बघत होतो कसं काय करतात. तर ते असे प्रिंट होऊन येतात आणि मग ते उरलेले स्टिकर्स काढून मग ते बरोबर त्या फॉन्टमध्ये स्टिकर्स येतात. तर पाहिजे तो फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आम्ही n नंबर ऑफ फॉन्ट्स बघितला आणि हे कर्सिव आम्हाला छान वाटलं आणि एक क्रोन मी ॲड केला त्याच्यावरती. तर खूप छान आणि एकदम सिम्पल पण सुंदर दिसते. आणि इथे मस्त लावतोय आम्ही ते रेडियम. तर आम्ही 2 रेडियम चूज केलेत, एक पुढे आणि एक गाडीच्या मागे. सो मागे जे लावणार आहे ते वर्टिकल लावणार आहे.
तर येस, इथे आता मागे वर्टिकल लावतं आणि मागचे सगळे कॅप्समध्ये घेतले, सो तेही खूप छान वाटतं आहे. सो येस, आमची बाईक आहे रेडी. आणि इथे आम्ही खेळतोय मस्त गेम. मला एक क्विक गेम सुचला जे मी मागच्या आठवड्यात बघितलं होतं इंस्टाग्रामवरती, तर मला हे खेळूया आपण. मी एक विश मागणार, ते तू कम्प्लीट करायचं आणि हे पेन ह्याच्यामध्ये टाकायचं. जर त्याच्यामध्ये गेलं तर तुझी विश कम्प्लीट करायची. बघा मी स्टार्ट करू आणि 10 चान्सेस आपल्याला. मला 10 तुला नाही, मला 5 मला 10 तुला. माझी विश डिसेंबरमध्ये तुम्हाला पार्लर घेऊन द्यायचं. माझी विश तू बालीचं प्लॅन कॅन्सल करायचं. माझी विश तू पुढचं सगळं पेमेंट मला द्यायचं. माझी विश पुढच्या महिन्यात मला सगळी शॉपिंग करून द्यायची. प्लॅन न मागत मागच नाही मागं नाही मागेच. प्राईस. माझी विश तू या बर्थडेला 10 लाख रुपये. अगं स्वतःसारखं तरी मग. माझी विश उद्या तू माझ्यासाठी काही कुक करायचं. माझी विश मला तुला घरात नॉनव्हेज करून द्यायचं. आता माझी विश तू तुला उद्या चिकन थाळी खाऊ घालायची. आणि माझी विश तू कधीच नॉनव्हेज खायचं नाही. माझी विश पुढच्या महिन्यात तुझं पेमेंट सगळी शॉपिंग मला करून द्यायची. पुढच्या पेमेंटमध्ये तू मला शॉपिंग करून द्यायचं. पुढे जायचं चीन चपाकडं हरलंच. माझी विश तू मला उद्या काहीतरी चांगलं खाऊ दे. बाहेर पार्सल मागवायचं. पिझ्झा पिझ्झा नाही, मी सांगत नाही मागवायचं. माझी विश तू माझ्यासाठी उद्या पिझ्झा मागायचा. What is wrong with this? एक लास्ट आहे, शेम ऑन अस आहे, एक पण जात नाही. माझी विश पुढचे 2 वर्ष सगळे हॉलिडे प्लॅन्स मी करते. माझी विश याच विशला काउंटर असणार आहे. पुढचे 2 वर्ष मी सगळं बिलकुल नाही. तू पेन चेंज केलंस. बिलकुल नाही. तर हा जो छोटासा व्लॉग, पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.